प्रसंगी आपण पाहणार आहोत राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील एक धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय। कारण कार्यालयाच्या छतावर दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या। दारूवर नियंत्रण ठेवणाऱ्या विभागाच्याच कार्यालयात दारूच्या बाटल्या आढळल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान याबाबत थेट कार्यालयाच्या परिसरातून आढावा घेत आहेत आपले प्रतिनिधी सचिन जाधव। आपण पाहूया। पुणे पिंपरी चिंचवड आणि उरुळी कांचनमध्ये एकूण 22 जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्यानंतर युवक काँग्रेसच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क कार्यालय जे पुणे स्टेशन परिसरात आहे त्या ठिकाणी करण्यात येते। त्याच्याच वर जे काही तुम्हाला पत्रे दिसत आहेत त्या पत्र्याच्या छतावर पाण्याच्या बॉटल आणि काही दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या आपल्याला दिसत आहेत। एकूणच आपण पाहतो की राज्य उत्पादन शुल्क असेल, पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस असेल, यांच्यावर मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते या संदर्भात उभं केलं जातंय। आणि आत्ता या ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन ज्या ठिकाणी सुरू आहे तिथंच जे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय आहे त्याच ठिकाणी या दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या आपल्याला या पत्र्याच्या छतावर दिसत आहेत। एकूणच आपण पाहतोय की अतिशय दुर्दैव आहे की अशा प्रकारच्या सरकारी कार्यालय आहे, राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे आणि त्या ठिकाणीच अशा प्रकारे दारूच्या बॉटल दिसत असतील तर हे दुर्दैव आहे। त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या ठिकाणी काही कारवाई केली जाणार का हे पाहावं लागेल। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।